जय शिवराय मित्रांनो 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये व्हीबीजी रामजी अर्थात विकसित भारत गॅरंटी रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण ही योजना लागू करण्यात आलेली आहे। आणि याच अनुषंगाने आता बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की या नवीन योजनेच्या संदर्भातील मास्टर रोल हाजिरी पत्रक कशा प्रकारे पाहायचे, याच्या संदर्भातील जे काही रिपोर्ट असतील ते कशा प्रकारे पाहता येणार आहेत। मित्रांनो, याच्यासाठी आता मनरेगाच्या ऐवजी एक नवीन वेबसाईट आणण्यात आलेली आहे vbgramji.dord.gov.in। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये अॅनालिटिक्स अँड रिपोर्ट्स नावाचे ऑप्शन आहे। या अॅनालिटिक्स अँड रिपोर्टच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्टेट रिपोर्ट नावाचे ऑप्शन आहे। या स्टेट रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचे। स्टेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता राज्य दाखवलेले, त्याच्यामधून महाराष्ट्र सिलेक्ट करायचे। आता राज्य सिलेक्ट केल्याबरोबर आपण राज्याचे रिपोर्ट या ठिकाणी पाहू शकता। नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट, त्याच्या अंतर्गत ब्लॉक, त्याच्या अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत आणि कामं। आता याच्या अंतर्गत आपल्याला पुन्हा इथं जिल्हे दाखवले जातात। वेगवेगळे जिल्हे आपण याच्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता। आता आपल्याला ज्या जिल्ह्याचा रिपोर्ट पाहायचा आहे त्या जिल्ह्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याच्या संदर्भातील देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येते। एफटीओ वगैरे त्याच्या संदर्भातील माहिती आपण पाहू शकता। आपल्याला समजा तालुक्यानुसार ती माहिती पाहिजे, तर याच्यातून आपल्याला ज्या तालुक्याची माहिती पाहिजे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर ही तालुक्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। मास्टर रोल वगैरे आपण या ठिकाणी सर्व पाहू शकता। मनरेगाच्या संदर्भातील जे काही रिपोर्ट आहेत, हे रिपोर्ट अकाउंटच्या संदर्भातील एफटीओची वगैरे माहिती, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी आपण गावात नुसार माहिती पाहणार आहोत। आपल्याला आपल्या गावाची माहिती पाहिजे तर गाव निवडायचंय। गाव निवडल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता पहिलं तर जॉब कार्ड रजिस्ट्रेशनच्या बद्दलची माहिती आहे की जॉब कार्ड रजिस्ट्रेशन किती आहेत, किती यूज वगैरे वगैरे जे मनरेगाच्या पोर्टलवरती होते तशाच प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। याच्यानंतर आपल्याला 2 नंबरचे ऑप्शन आहे R2 मध्ये डिमांड अलोकेशन मास्टर रोल। याच्या अंतर्गत आपण पाहू शकता डिमांड ऑफ वर्क, या ठिकाणी आपण कामाची डिमांड पाहू शकता। याच्याच ठिकाणी आपण मटेरियलचे जे काही प्रोक्युर रिपोर्ट आहे ते पाहू शकता। वर्क स्टेटस या ठिकाणी आहे आणि याच्या खाली आपल्याला मास्टर रोल बी या ठिकाणी दिलेली आहे। मास्टर रोल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव दाखवलेले आहे, वर्ष 2026-27। आता या ठिकाणी फील्ड मास्टर रोल आणि इश्यूड मास्टर रोल 2 ऑप्शन आहेत। आता आपल्याला फील्ड मास्टर रोल पाहायचे, तर ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी हाजिरीपट कधीपासून कधीपर्यंत हे या ठिकाणी पाहायचे। याच्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला काम निवडायचे, ज्या कोणाच्या कामाचे मास्टर रोल आपल्याला या ठिकाणी पाहिजे ते काम एक याच्यामधून निवडायचे। आता काम निवडल्यानंतर त्याचा मास्टर रोल आतापर्यंत फिल केलेला नाही, अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दाखवली जाते। समजा आपण दुसरा एखादा मास्टर रोल निवडला तर तो पाहू शकता आपण या ठिकाणी मास्टर रोल अद्याप फिल झालेला नाही, कारण आता सध्या पहिला आठवडा आहे। आता इश्यूड मास्टर रोल मध्ये या ठिकाणी गेलो आणि आपण परत एक काम निवडलं तर आपल्याला कधीपासूनचा पाहायचा आहे, तर हा 3 जुलै पासून 9 जुलै पर्यंतचा म्हणजे पहिल्या आठवड्याचा मास्टर रोल या ठिकाणी पाहायचा आहे। तर त्याचा नंबर वगैरे दिलेला आहे, त्याच्या अंतर्गत कोण कोण कामगार आहेत, त्यांचे जे काही जॉब कार्ड वगैरे आहेत ते सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। आणि सध्या याच्या अंतर्गत 00 दाखवते, कारण सध्या हा आठवडा सुरू आहे। आता हळूहळू याच्यामध्ये मास्टर रोल फिल केले जातील, त्याच्यानंतर पुढे त्यांचे वेजेस वगैरे जनरेट केले जातील, ही सर्व माहिती याच्यामध्ये अपडेट होणार आहे। आणि अशा प्रकारे आपण या नव्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या मास्टर रोलच्या रिलेटेडची माहिती अगदी सहजरित्या पाहू शकता। धन्यवाद।